गुड मॉर्निंग फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करते. मॉर्निंग रुटीन शॉपमध्ये आल्यावर पहिल्यांदा मी शॉपमध्ये झाडू वगैरे मारून घेतला. मग माझे बाहेर जे काय गोष्टी मी हँग करते, हँकी, सनकोट, स्टोल्स, ते सगळं बाहेर नेऊन लावलं. मग छोटं शटर पण उघडायचं राहिलं होतं अजून. एक एक गोष्ट काढून तिथे लावावी लागते पटापट. असं शॉपमध्ये सगळा अंधार असतो. सकाळी सकाळी येऊन सगळ्या लाईट ऑन कराव्या लागतात, तेव्हा कुठे उजेड होतो. आता मी शटर उघडून घेतलं छोटंवालं. आता साफसफाई करायला घ्यायची. लाईटी सगळ्या ऑन करून घेतल्या. सगळ्या वस्तू जागेवर ठेवायला लागतात. संध्याकाळी जाताना सगळं इकडं तिकडं टाकलेलं असतं. दुर्वा येते, आरव येतो, सगळीकडं काय काय ठेवतात. रोज मी आल्यावर हे सगळं काम करते. सगळे आधी साफसफाई करून घेते, कारण की डस्ट खूप येते. रोड जवळ असल्याने सगळी डस्ट आतमध्ये येते. रोड साफ करावंच लागतं, नाही तर त्यात सगळी डस्ट असते. मिरर पण साफ करावं लागतं. लेडीज आल्या की त्याला हात लावतात सगळे, त्याच्यावर फिंगर प्रिंट्स करतात. दिसायला चांगलं दिसत नाही. अशा प्रकारे मी सगळं साफ करून घेते रोज. बरेच दिवस झालं मला तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करायचं होतं. आज म्हटलं आज करावं मॉर्निंग रुटीन शेअर. असे टुलिपमध्ये आपण क्रंचीज आणलेत. मी काल तो व्हिडिओ बनवला आहे, थोड्या वेळाने पोस्ट करणारच आहे. छान दिसतात ते पण. याचं सगळं साफ करून घ्यावं लागतं. लहान मुलींच्या स्कूलसाठी बेल्ट टिकटॉक क्लिप्स सगळे अवेलेबल करून दिलेत आपण. सगळे कलरचे टिकटॉक क्लिप्स बेल्ट भेटतील आपल्याकडे. आता बाहेरची साफसफाई करावी लागेल. त्याच्यावर जास्त धूळ बसते. टिकल्यांचे पॉकेट त्याच्यावर पण खूप धूळ बसलेली असते, ते साफ करावे लागते रोज. फेस मास्क शीट आहेत त्याचे, त्या पण साफ कराव्या लागतात. स्टूल मी रोज साफ करून घेते, त्याचा मला रोज यूज असतो.
साफ करावं लागतं आपल्याला. त्यात तर खूप जास्त धूळ बसते. ते असं ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे मला ते रोज साफ करावं लागतं. आणि आठवड्यातनं एकदा मी सगळ्या इयरिंग्स काढून ते साफ करून घेते. आता देवपूजा करायची. रोज मी गेल्यावर दिव्यात खूप सारे मुंग्या येतात. काय करायला येतात माहीत नाही आपल्याला, पण ते खूप सारे मुंग्या असतात. मला ते काढून टाकावं लागतं सकाळी. दिव्यात तेल टाकून मी असे छोट्याशा डब्यात तेल आणते. गणपती बाप्पाचा फोटो आहे, महालक्ष्मीचा फोटो आहे. अगरबत्ती, देवाला जे काही साहित्य लागतं ते मी त्यातच ठेवते ड्रॉवरमध्ये त्या छोट्याशा. असं पूजेचं ताट आहे छोटंसं आपल्याकडे. दिव्याची वाट खूप मोठी झाली होती, ती मी छोटी करत होते. अगरबत्ती लावून मग देवपूजा चालू केली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत मी माझी देवपूजा करते. अशी अगरबत्ती मी पूर्ण शॉपमधून फिरवून घेते. प्रसन्न वाटतं. अशा प्रकारे आपली पूजा झाली. आता सगळं इकडे आपल्याला सामान एक साईडला लावून घेते. कस्टमर आले की ते सगळं तसंच ठेवावं लागतं, त्यामुळं ते आता सगळं अरेंज करते मी मॉर्निंगला काही एवढं कस्टमर नसतं, त्यामुळं साफसफाई सगळं मी मॉर्निंगला करून घेते. मेहंदीचे कोणाचे बॉक्स आहेत, साडी पिन्स आहेत, कच्ची पिन्स. क्लचर,
बँगल्स वगैरे मी सगळं ठेवते तिथे खाली. वरचा स्टॉक संपला की मग त्याच्यात ते ॲड करते. बँगल्स पण बाकीच्या साईजनेच मी खाली ठेवल्या. जसं कस्टमरला लागेल तसं काढून देत असते. पूजेसाठी लागणारा कपडा सगळं ठेवून देते एका साईडला. अशा प्रकारे मी माझं सगळं सामान नीट अरेंज करून घेतली रुटीनमध्ये. बाकीची काही साफसफाई असते ती थोड्या वेळात करून टाकते. रिकामे बॉक्स वगैरे असतात ते सगळे डस्टबिनमध्ये टाकावे लागतात. झालं.